तुमच्या मनात नेहमी विचारांचे वादळ सुरू असते का? तुम्ही तणाव, चिंता आणि अस्वस्थतेने घेरलेले आहात का? आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्व काही मिळवतो, पण शांती गमावून बसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा प्राचीन आणि अत्यंत शक्तिशाली तंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याला आपल्या ऋषी मुनींनी महाऔषधी म्हटले आहे, आणि ते म्हणजे नामजप. ही फक्त एक धार्मिक कृती नाही, तर तुमच्या अंतर्मनाला रिप्रोग्राम करण्याची सर्वात वेगवान आणि सोपी पद्धत आहे. अनेकांना वाटते की एकच शब्द वारंवार उच्चारल्याने काय होणार? मित्रांनो, ध्वनीमध्ये एक प्रचंड ऊर्जा असते. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट नामाचा किंवा मंत्राचा जप करता, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी निर्माण होते. आधुनिक विज्ञानही हे मान्य करते की रेपिटेशनमुळे न्यूरल पाथवेज बदलतात. नामजप तुमच्या ॲमिग्डॅला, तो भाग जो भीती आणि तणाव निर्माण करतोला शांत करतो आणि तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय करतो, ज्यामुळे तुमचे लक्ष आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. नामजप करण्याच्या 3 मुख्य पद्धती आहेत. नामजपाचे खरे फायदे. वैखरी, मोठ्याने बोलून जप करणे. सुरुवातीला मन एकाग्र करण्यासाठी ही पद्धत सर्वात उत्तम आहे. उपांशु, ज्यामध्ये फक्त ओठ हलतात आणि आवाज अत्यंत कमी असतो, जो फक्त तुम्हालाच ऐकू येतो. मानसिक जप, सर्वात शक्तिशाली. यात ना आवाज असतो ना ओठ हलतात, फक्त मनाच्या आत शांतपणे नामस्मरण चालू असते. प्रो टिप: जप करताना तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत ते नाम जोडा. यामुळे तुमचे मन भरकटणे कायमचे थांबेल. नामजपाचे खरे फायदे. जे लोक नियमितपणे नामजप करतात, त्यांच्या आयुष्यात हे 3 मोठे बदल घडून येतात. अफाट आत्मविश्वास. तुम्हाला आतून जाणवू लागते की एक उच्च शक्ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे. नकारात्मकतेचा अंत. मत्सर, राग, नैराश्य आणि आळस हळूहळू नष्ट होऊ लागतात. चमत्कारिक योगायोग. ज्याला लोक नशीब म्हणतात, ते खरे तर तुमच्या सकारात्मक ऊर्जेचे आकर्षण असते. नामजप तुमची आभा इतकी शक्तिशाली बनवतो की चांगल्या गोष्टी आणि योग्य माणसे तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊ लागतात. बऱ्याचदा लोक म्हणतात, आमचे जपात मन लागत नाही. मित्रांनो, मनाचा स्वभावच आहे भरकटणे. त्याला जबरदस्तीने अडवू नका. जेव्हाही तुम्हाला आठवण येईल, तेव्हा पुन्हा हळूवारपणे नामावर लक्ष केंद्रित करा. जसे जिममध्ये पहिल्यांदा गेल्यावर शरीर दुखते, तसेच सुरुवातीला मन विरोध करेल. पण सलग 21 दिवस हे करून पहा. ही तुमची सवय बनेल. नामजप हे कोणतेही बंधन नाही, तर तो मुक्तीचा मार्ग आहे. तुम्ही कोणत्याही देवाचे, कोणत्याही नामाचे स्मरण करू शकता, ज्यावर तुमची मनापासून श्रद्धा आहे. आजपासूनच फक्त 10 मिनिटे काढून या सुंदर प्रवासाची सुरुवात करा. जर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीशी जरी सकारात्मकता मिळाली असेल, तर खाली कमेंटमध्ये तुमचे आवडते नाम किंवा मंत्र नक्की लिहा. आणि ज्यांना मानसिक शांतीची गरज आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी / जय श्रीकृष्ण.